नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण सायक्लिक कंपाऊंड्स याचं क्लासिफिकेशन घेतलं होतं. त्यामध्ये आपण ॲरोमॅटिक लास्ट जो पॉईंट घेतला होता आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन किंवा सायक्लिक कंपाऊंड्स दे आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. लक्षात पहिल्यांदा आपण घेऊ सायक्लिक कंपाऊंड्सचं होमोसायक्लिक अँड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. या होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स दे आर अगेन क्लासिफाईड इंटू alicyclic compounds and aromatic compounds, and aromatic compounds they are again classified into benzenoid aromatic and non benzenoid aromatic. इथपर्यंतचा भाग आपण कंप्लीट केला होता आणि त्याच्यानंतर जे आपण पाहिली होती डेफिनेशन हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्सची. आता हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय, तर ह्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये इन ॲडिशन टू द कार्बन ॲटम्स in the ring formation, in addition of the carbon atoms, one of the hetero atom is present, and that hetero atom may be nitrogen, oxygen, sulfur, etc. And such compounds they are called as heterocyclic compounds. These heterocyclic compounds they are again classified into heteroalicyclic compounds and heteroaromatic compounds. त्याच्यानंतर हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स दे आर अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, बेन्झेनॉइड हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स अँड नॉन बेन्झेनॉइड हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊयात होमोसायक्लिक कंपाऊंड्सचं पहिला टाईप जो आहे हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स. आता हे हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचे वेगवेगळे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्सचे. तुमच्या पुस्तकात दिलेले नाहीत पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल जे आहेत एक्झाम्पल्स आपण लिहून घ्यायचे आहेत, कारण हे क्लासिफिकेशन आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेले नाही पहा. तर या ठिकाणी आपण याचे एक्झाम्पल्स लिहिताना हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट असेल CH2 CH2 CH2. अलिसायक्लिक कंपाऊंडसारखी कंपाऊंड्स असतात, परंतु याच्यात एक ॲटम जो आहे कार्बन कार्बनपासून बनलेली ही रिंग नाही, तर ह्याच्यामध्ये एक ॲटम कोणता आहे, हेटेरो ॲटम आहे. आता या ठिकाणी समजा हे स्ट्रक्चर आपण असं घेतलं असतं CH2 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 आणि CH2. तर या ठिकाणी ह्याला काय म्हणले आपण, दिस इज ऑल्सो कॉल्ड, और ह्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला जो आहे आपण या पद्धतीने बॉन्डलाईन फॉर्म्युला लिहितो याचा, बरोबर आहे. तर हा जो आहे हा अलिसायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लिक कंपाऊंड आहे परंतु अलिसायक्लिक आहे, कारण याच्यात कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे लक्षात. आणि सगळी जी सायकल आहे ही कार्बन सगळी जी सायकल बनलेली आहे ही कार्बन ॲटमपासून बनलेली आहे लक्षात. पण या ठिकाणी मात्र म्हणून हा कार्बोसायक्लिकचा टाईप आहे, कारण सगळे या रिंगमध्ये जे ॲटम्स आहेत ते सेम ॲटम्स आहेत आणि ते कार्बनचे ॲटम्स आहेत. देअरफॉर दे आर कॉल्ड होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स लक्षात. कार्बोसायक्लिकमधला हा टाईप आहे अलिसायक्लिक कंपाऊंड. पण या ठिकाणी मात्र सायकल ही पूर्ण कार्बन ॲटमपासून बनलेली नाही, तर एक ॲटम कोणता आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम आहे. किंवा ह्या स्ट्रक्चरला आपण या पद्धतीने काढू शकतो बॉन्ड लाईन फॉर्म्युला त्याचा, दॅट इज कॉल्ड टेट्राहायड्रोफ्युरान. त्याचं नाव काय आहे, टेट्राहायड्रोफ्युरान. दॅट इज कॉल्ड THF. हा टेट्रामधला T, हायड्रोमधला H आणि फ्युरानमधला F, दॅट इज कॉल्ड THF. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे, हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स. हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स ह्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल घेतले आपण. These heteroacyclic compounds contain at least one hetero atom in the ring. ह्या हेटेरोअलिसायक्लिक कंपाऊंड्समध्ये कमीत कमी एक ॲटम हा कसा असला पाहिजे, हेटेरो ॲटम. अशा कंपाऊंड्सला म्हणतो आपण
हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स. आणि याच्यातलं सेकंड एक्झाम्पल आहे CH2 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 and N, आणि हे N ला जोडलेलं आहे या ठिकाणी H. That is called piperidine. Piperidine. This is the second example of heteroalicyclic compounds. याचा जर तुम्हाला बॉन्ड लाइन फॉर्म्युला काढायचा असेल तर हा बॉन्ड लाइन फॉर्म्युला आपण या पद्धतीने काढणार. अशा या ठिकाणी H दाखवण्याची गरज नाही, आपल्याला H दाखवावं लागेल. रिंग मध्ये नाही ना तो H, या ठिकाणी हा H दाखवा या ठिकाणी. तर असा सेकंड एक्झाम्पल असेल पायपेरिडीनचं. तुम्हाला या ठिकाणी हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक, हेटेरोसायक्लिक अलिसायक्लिक कंपाऊंड लिहिले मी त्या ठिकाणी. तर या ठिकाणी अशी त्यांची एक्झाम्पल असतील हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्सची. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत ह्याचा जो सेकंड टाईप आहे हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हे लक्षात आलं. हे याचा बॉन्ड लाइन फॉर्म्युला पायपेरिडीन किंवा ह्या स्ट्रक्चरला आपण या पद्धतीने लिहितो बॉन्ड लाइन फॉर्म्युला, आणि टेट्राहायड्रोफ्युरानचा हा बॉन्ड लाइन फॉर्म्युला. लक्षात या ठिकाणी त्याला टेट्राहायड्रोफ्युरानला काय म्हणतो आपण THF. या ठिकाणी सेकंड टाईप घेतो आपण याचा. त्यानंतर हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर ह्या ठिकाणी हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये आपल्याला उदाहरण घेता येईल. बॉन्ड लाइन फॉर्म्युला घेणार आहे मी या ठिकाणी. हा आहे फ्युरॉन. त्याच्यानंतर सेकंड उदाहरण घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये हेटेरो ॲटम आहे सल्फर, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड थायोफिन. थर्ड घ्यायचं आहे आपल्याला हेटेरो ॲरोमॅटिक मध्ये. सगळे बॉन्ड लाइन फॉर्म्युले दाखवायला लागले मी या ठिकाणी तुम्हाला. हा पिरिडीन PYRIDINE, this is thiopheane, this is furan. Pyrrole, हा आहे PYRROLE. असे हे 4 एक्झाम्पल्स असतील हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे. आता ह्यांना काय म्हणणार आपण, दीज आर द कंपाऊंड्स विच कंटेन ॲटलिस्ट वन हेटेरो ॲटम इन द रिंग. हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्सची डेफिनेशन काय होईल, द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे हेटेरो ॲरोमॅटिक हे कोणते कंपाऊंड्स आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विच कंटेन ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी एक तरी हेटेरो ॲटम त्यामध्ये प्रेझेंट पाहिजे. द ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत विच कंटेन ॲट लिस्ट वन हेटेरो ॲटम कमीत कमी एक हेटेरो ॲटम प्रेझेंट पाहिजे इन द रिंग. वन हेटेरो ॲटम इन द रिंग आर कॉल्ड ॲज हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. काय असेल मग याची डेफिनेशन,
Heteroaromatic compounds, they are nothing but the aromatic compounds which contain at least one heteroatom in the ring. कारण हे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत म्हणून आपण रिंग मध्ये म्हणणार. एक तरी हेटेरोएटम रिंग मध्ये प्रेझेंट पाहिजे. बघा फ्युरान मध्ये ऑक्सिजन ॲटम हेटेरोएटम आहे, थायोफिन मध्ये सल्फर ॲटम हेटेरोएटम आहे, पिरिडीन मध्ये नायट्रोजन हा हेटेरोएटम आहे, तर पायरॉन मध्ये नायट्रोजन हा हेटेरोएटम आहे. त्याची डेफिनेशन लिहून घ्यायची तुम्हाला. हेटेरोएरोमॅटिक कंपाऊंड्स, द एरोमॅटिक कंपाऊंड्स which contain at least one heteroatom in the ring, they are called heteroaromatic compounds. आणि हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये डेफिनेशन काय येईल? फक्त या ठिकाणी द अलिसायक्लिक कंपाऊंड्स असं करायचंय. हेटेरो अलिसायक्लिक जे याच्या अगोदर घेतलेत ना आपण, हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्सची डेफिनेशन काय येईल? द अलिसायक्लिक कंपाऊंड्स which contain at least one heteroatom in the ring. फक्त ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडचे शब्द काय लिहायचा? द अलिसायक्लिक कंपाऊंड्स. तर ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायची हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्सची. फक्त इथं ॲरोमॅटिकच्या ऐवजी चेंज काय करायचं आहे? अलिसायक्लिक. द अलिसायक्लिक कंपाऊंड्स विच कंटेन ॲट लिस्ट वन हेटेरोॲटम इन द रिंग, दे आर कॉल्ड हेटेरो अलिसायक्लिक कंपाऊंड्स. तर या ठिकाणी परत आपल्याला हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत, they are further classified into two types, that is the benzenoid and non-benzenoid heteroaromatic compounds. या ठिकाणी मी बॉन्ड लाईन फॉर्म्युले दिले. या ठिकाणी तुम्हाला ह्याला ऑर मध्ये कसं लिहिता येईल? CH2 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 स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH2 CH या ठिकाणी CH2 नाही येणार, डबल बॉन्ड आहे ना, CH आणि ह्या कार्बन कार्बन मध्ये काय डबल बॉन्ड. हा आहे फ्युरॉनचं स्ट्रक्चर. थायोफिनचं स्ट्रक्चर त्याच पद्धतीने असेल. CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. हा जो डबल बॉन्ड आहे हा कार्बन कार्बन मध्ये दाखवायचा व्यवस्थित. आणि याच्यात हेटेरोॲटम आहे सल्फर. हा पिरिडीन, पिरिडीन मध्ये हा CH 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 आणि हा नायट्रोजन अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. हे कशा स्ट्रक्चर असेल? पिरिडीनचं. हे फ्युरॉनचं स्ट्रक्चर, थायोफिनचं स्ट्रक्चर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन. वरचे जे लिहिलेत हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. ह्याचे स्ट्रक्चर पाहिजे असेल तर हे या ठिकाणी स्ट्रक्चर लिहून घ्यायचे. CH CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. हा यांना जोडलेला आहे नायट्रोजन आणि ह्याला जोडलेला आहे हायड्रोजन. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ पायरॉन किंवा स्ट्रक्चर ऑफ पायरॉन. वरचे बॉन्ड लाईन फॉर्म्युले, खाली मी त्याचे स्ट्रक्चर काढले. ऑर मध्ये लिहून घ्यायचे ना, ऑर मध्ये हे स्ट्रक्चर किंवा हे स्ट्रक्चर. थायोफिनचं हे स्ट्रक्चर किंवा हे स्ट्रक्चर. बॉन्ड लाईन फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट टाईप घ्यायचा आहे हेटेरोॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे. ह्या कंपाऊंड्सचे दोन टाईप, बेन्झेनॉइड अँड नॉन बेन्झेनॉइड. त्याच्यामध्ये बेन्झेनॉइड म्हणजे बेन्झिन सारख्या रिंग प्रेझेंट असणार आहे. बेन्झेनॉइड हेटेरोॲरोमॅटिक कंपाऊंड्स तर काय म्हणायचं? दिस कंटेन द बेन्झिन लाईक रिंग्स, दे आर कॉल्ड बेन्झेनॉइड हेटेरोॲरोमॅटिक कंपाऊंड्स. अँड which do not contain the benzene like rings, they are called non benzenoid heteroaromatic compounds. याच्यामध्ये बेन्झेनॉइड हेटेरोॲरोमॅटिक कंपाऊंड्स
कंपाऊंड्स. याच्यामध्ये एक्झाम्पल क्विनोलिन, नायट्रोजन आहे हा. या ठिकाणी अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड. दिस इज कॉल्ड क्विनोलिन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ बेन्झिनॉइड हेटेरो ॲरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झिन सारख्या रिंग त्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि नॉन बेन्झिनॉइड मध्ये एक्झाम्पल येईल ॲझोसिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲझोसिन. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहेत आणि रिंगमध्ये हा हेटेरो ॲटम आहे. देअरफॉर दिस इज हेटेरो ॲरोमॅटिक. आणि त्याच्यामध्ये हा कसा असेल नॉन बेन्झेनॉइड. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन बेन्झेनॉइड. नॉन बेन्झेनॉइड हेटेरो aromatic compound. This is the example of non-benzenoid heteroaromatic compound, that is ॲझोसिन. तर अशा पद्धतीने आपलं क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन किंवा बेस्ड ऑन द स्ट्रक्चर हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो असेल क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन द फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुपवर आधारित क्लासिफिकेशन आपल्याला घ्यायचे. लक्षात सेकंड टाईप क्लासिफिकेशनचा असेल क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन द फंक्शनल ग्रुप. बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ फंक्शनल ग्रुप. तर या ठिकाणी पहा मी या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल देते. CH3OH, CH3CHO, CH3CN, CH3NO2, CH3COOH, त्याच्यानंतर CH3C डबल बॉन्ड O, CH3, त्याच्यानंतर CH3OCH3. या ठिकाणी ही वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची फॉर्म्युले आहेत किंवा एक्झाम्पल या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. पहा या ठिकाणी पहिला आहे CH3OH, त्याच्यामध्ये OH बरोबर आहे. त्याच्यानंतर CH3CHO मध्ये CHO, त्याच्यानंतर CH3CN मध्ये CN, CH3NO2 मध्ये NO2, CH3COOH मध्ये COOH, त्याच्यानंतर CH3C डबल बॉन्ड OCH3 याच्यामध्ये C डबल बॉन्ड O आणि CH3OCH3 मध्ये COC लिंकेज म्हणतात. त्याला COC लिंकेज सुद्धा म्हणतात किंवा नुसता ह्या या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करतात. लक्षात. तर हे जे आहेत मी लिहिलेले या ठिकाणी OH असेल, CHO, CN, NO2, COOH, हा CO आणि हा
CHO किंवा COC लिंकेज. These are called the functional groups. ह्यांना काय म्हणतो आपण? फंक्शनल ग्रुप म्हणतो. त्या फॅमिलीचा किंवा वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये त्या फॅमिलीचे फंक्शनल ग्रुप्स हे वेगवेगळे असतात. आता ह्या OH फंक्शनल ग्रुपला म्हणतो आपण अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप. अल्कोहोल फॅमिली म्हणतो. OH ग्रुप ज्या मेंबर्समध्ये प्रेझेंट आहेत ते सगळे मेंबर्स हे अल्कोहोल फॅमिलीमध्ये येतात किंवा दे आर कॉल्ड अल्कोहोल फॅमिली कंपाऊंड्स. CHO ला म्हणतो आपण ह्या फंक्शनल ग्रुपला अल्डिहाइड. CN फंक्शनल ग्रुपला म्हणतो सायनाइड्स किंवा नायट्राइल्स. NO2 ला म्हणतो आपण नायट्रो फंक्शनल ग्रुप. COOH ला म्हणतो आपण कार्बोक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप. CO ग्रुपला म्हणतो आपण कीटो फंक्शनल ग्रुप. आणि COC लिंकेज किंवा ऑक्सिजन जो 2 कार्बनमध्ये जोडलेला असतो त्या फंक्शनल ग्रुपला म्हणतो आपण इथर्स किंवा इथर लिंकेज. तर असे जे हे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत त्या कंपाऊंडमध्ये हे फंक्शनल ग्रुप कसे आहेत? वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये CHO, CN, NO2, COOH, CO, COC लिंकेज यासारखे जे फंक्शनल ग्रुप आहेत हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिक फॅमिलीचे ते फंक्शनल ग्रुप आहेत. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन कशी लिहिता येईल? हा फंक्शनल ग्रुप म्हणजे आणखीन हा एक फंक्शनल ग्रुप असतो बघा -X, दॅट इज कॉल्ड द हॅलोजन फॅमिली फंक्शनल ग्रुप. त्या -X ला काय म्हणतो आपण? हॅलोजन फॅमिली फंक्शनल ग्रुप म्हणतो. त्यालाच म्हणतात आपण अल्काइल हॅलाइड्स. त्या कंपाऊंड्सला काय म्हणायचं? ज्यांच्यामध्ये X हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो त्यांना म्हणतो आपण अल्काइल हॅलाइड फॅमिली. तर याच्या ठिकाणी आपल्याला किंवा या ठिकाणी आपल्याला फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन कशी घेता येईल? हा फंक्शनल ग्रुप एकतर सिंगल ॲटम असतो. आता हा X म्हणजे काय आहे? क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे. हा सिंगल ॲटम आहे, क्लोरीन ब्रोमीन. किंवा आता हा OH CHO हा याच्यामध्ये सिंगल ॲटम आहे का? नाही. ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे ह्या 2 ॲटमचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे म्हणून त्याला म्हणतो आपण ग्रुप. तर फंक्शनल ग्रुप हा सिंगल ॲटम असू शकतो किंवा ग्रुप ऑफ ॲटम. हा किती ॲटमपासून बनलेला ग्रुप आहे? OH हा फंक्शनल ग्रुप हा 2 एलिमेंटच्या 2 ॲटमच्या ग्रुपपासून बनलेला 2 ॲटमच्या कॉम्बिनेशन बनलेला तो ग्रुप आहे. CHO मध्ये किती ॲटम आहेत? कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. CN मध्ये कार्बन आहे, नायट्रोजन आहे. NO2 मध्ये 1 नायट्रोजन आहे, 2 ऑक्सिजन आहेत. COOH मध्ये 1 कार्बन, 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन आहेत. म्हणजे फंक्शनल ग्रुप हा सिंगल ॲटम असू शकतो किंवा ग्रुप ऑफ ॲटम असू शकतो इन द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच डिटरमाइन इट्स कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज इज कॉल्ड द फंक्शनल ग्रुप. या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा फंक्शनल ग्रुप म्हणजे काय त्याची डेफिनेशन घेऊयात. वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट असतात. An atom or group of atom, डेफिनेशन कशाची घ्यायची आपल्याला? फंक्शनल ग्रुपची. An atom or group of atom, सिंगल ॲटम असू शकतो किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स in the organic molecule, in the organic molecule, ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये हा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम प्रेझेंट असतो विच डिटरमाइन्स इट्स characteristics chemical properties, characteristics chemical properties. Is called as functional group. Is called as functional group. An atom or group of atoms,
सिंगल ॲटम असेल किंवा ॲटमपासून बनलेला तो ग्रुप असतो इन द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच डिटरमाइन्स इट्स कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज फंक्शनल ग्रुप. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचे असतील फंक्शनल ग्रुपचे. तो OH हा जो फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल फॅमिलीचा अल्कोहोल. त्याच्यानंतर CN फंक्शनल ग्रुप नायट्राइल्स अल्काइल नायट्राइल्स किंवा त्याला म्हणतो आपण सायनाइड्स. कोणती फॅमिली म्हणायची त्याला? सायनाइड्सची फॅमिली. CN हा फंक्शनल ग्रुप जो आहे अल्काइल सायनाइड्स किंवा नायट्राइल्स. त्याच्यानंतर CHO फंक्शनल ग्रुप दॅट फॅमिली इज कॉल्ड ऑल्डिहाइड्स. तर असे आपल्याला त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप लिहिता येतील. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी डेफिनेशन दिलेली मी हे आपल्या दुसऱ्या पुस्तकातून दिलेली आहे. तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 208 वर फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन दिलेली आहे. अ पार्ट ऑफ ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगो चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ अ रिॲक्शन. हा एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा पार्ट असतो. लक्षात. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? समजा हा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे CH3OH. तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा एक पार्ट आहे किंवा भाग आहे. बरोबर आहे. इट इज अ पार्ट ऑफ ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगो चेंज म्हणजे तो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो आणि त्याच्यामध्ये बदल घडून येतो ॲज अ रिझल्ट ऑफ अ रिॲक्शन अँड दॅट इज कॉल्ड इट्स फंक्शनल ग्रुप. तर आता या ठिकाणी आपण नेक्स्ट जो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला लक्षात तो आहे होमोलॉगस सिरीज म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 209 वर वेगवेगळ्या प्रकारची फॅमिली किंवा फंक्शनल ग्रुपची नावं दिलेली आहेत. पेज नंबर 209 आणि पेज नंबर 209 वर 23 फॅमिली दिलेल्या आहेत पहा, ज्यांच्यामध्ये तुम्हाला त्या फॅमिलीचं नाव, त्याचं स्ट्रक्चर, फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे आहे पेज नंबर 209 वर टेबल नंबर 14.3 जो आपण नेक्स्ट पिरियडला आपण हा भाग घेऊया. लक्षात.